नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, विमानामध्ये पायलट आणि को पायलट कधीच एक प्रकारचं जेवण खाऊ शकत नाहीत. हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, परंतु त्यांच्या आवडीनिवडीचा विषय नसून जगभरातील एअरलाईन्सचा हा महत्त्वाचा नियम आहे आणि हा नियम सुरक्षेसाठी बनवण्यात आला आहे. विमानातील दोन्ही वैमानिकांना वेगवेगळं जेवण देणं ही विमान वाहतूक क्षेत्रातील एक अत्यंत सामान्य आणि महत्त्वाची सुरक्षा प्रथा आहे. रिझर्व्ह डायजेस्टच्या वृत्तानुसार नेवाडा विद्यापीठातील प्राध्यापक आणि माजी व्यावसायिक पायलट डॅन बॅब यांनी या नियमामागचं काही मुख्य उद्दिष्ट हे स्पष्ट केलं आहे. कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर यांना नेहमीच पूर्णपणे वेगळं जेवण दिलं जातं. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे जर अन्नातनं विषबाधा होऊन एखाद्या वैमानिकाची प्रकृती बिघडलीच तर दुसरा वैमानिक पूर्णपणे सुदृढ असावा आणि तो विमानाचं नियंत्रण सुरक्षितपणे सांभाळू शकेल. ऑगस्ट 1982 लिस्बनहून बोस्टनला जाणाऱ्या विमानामध्ये अन्नाशी संबंधित एक गंभीर घटना घडली होती. या प्रवासादरम्यान क्रू मेंबर्सच्या 10 पैकी 8 सदस्यांनी खराब झालेली टॅपियोका पुडिंग खाल्ली होती आणि काही वेळातच अन्नातनं तीव्र विषबाधा झाल्यानं त्यांच्या पोटामध्ये वेदना सुरू झाल्या. सुदैवानं सहवैमानिकानं ती पुडिंग खाल्ली नव्हती, त्यामुळे ते बरे राहिले. या वैमानिकानंच मग विमानाचं सुरक्षित लँडिंग केलं. या घटनेनं संपूर्ण विमान वाहतूक विश्वाला हादरवून सोडलं आणि त्यानंतरच वैमानिकांच्या जेवणाबाबतचे नियम हे कडक करण्यात आले. 1982च्या या घटनेमध्ये विमानामध्ये तब्बल 250 प्रवासी प्रवास करत होते. विशेष म्हणजे 250 प्रवाशांपैकी एकालाही विषबाधेचा त्रास झाला नाही. याचं कारण म्हणजे क्रू सदस्यांसाठी असलेलं जेवण आणि प्रवाशांसाठी दिलेलं जेवण हे पूर्णपणे वेगवेगळं होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता तुम्हाला समजलं असेल की एकाच विमानात सोबत जरी प्रवास करत असले तरी पायलट आणि को पायलट वेगवेगळं जेवण जेवतात. एकाच प्रकारचं जेवण ते जेवत नाहीत. दोघांसाठी वेगळं जेवण असतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.